गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा बुधवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला आली आहे परिवर्तिनी एकादशी. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. तिला जलझुलिनी एकादशी किंवा डोल ग्यारस या नावानेही ओळखले जाते. धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने जन्मानंतर प्रथमच या दिवशी करवट घेतली होती, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी असे नाव मिळाले. या दिवशी विविध समाजातून डोल म्हणजेच झाकी काढण्याची परंपरा आहे. या दिवशी आयुष्यमान योग, सौभाग्य योग आणि श्रीवत्स्य असे 3 शुभ योग निर्माण होत आहेत. त्यामुळे या एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे. या व्रतामुळे भक्तांना आयुष्यवृद्धी, सौभाग्य आणि विष्णू कृपा लाभते असे म्हटले जाते. तसेच या शुभ योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. शास्त्रामध्ये या व्रताला खूप महत्त्व देण्यात आले आहे. असे मानले जाते की या व्रताच्या दिवशी व्यक्तीने व्रत केल्याने जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेले सर्व पापे नष्ट होतात. त्याचबरोबर मोक्ष प्राप्त होतं. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि जीवनात सौभाग्य वाढतं. जे भक्त हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळतात त्यांना 1000 अश्वमेध यज्ञासारखे पुण्य फळ मिळते. या दिवशी भगवान विष्णू सोबत वामन अवताराचीही पूजा केली जाते. मान्यतानुसार वामनाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये परिवर्तिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या एकादशीला स्नान करून पूजा केल्याने हजारो यज्ञ करण्या इतके पुण्य मिळते. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. हे स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. तुम्ही गरिबांना भोजन दान करू शकतात, अन्नदान करू शकतात, तुम्ही तांब्याच्या वस्तू किंवा तांदूळ, दही दान करू शकतात. हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच तुम्ही ब्राह्मणांना भोजनसुद्धा देऊ शकतात. अशा रीतीने आपल्याला स्नान आणि दान करायचं आहे. पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार. आणि म्हणूनच आपल्याला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता आपण आपल्याला आंघोळीला पाणी हे काढून घ्यायचं. तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं.
तसेच आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील असणारा जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो. आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. तसेच ज्या मुलामुलींचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्या लोकांनी आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करावे. असं केल्यामुळे विवाह जुळून येण्याचे योग हे फारच लवकर जुळून येतात. तसेच आपल्याला चिमूटभर खडेमीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे, म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तिचे पत्र तोडत नाही किंवा तिला जलसुद्धा अर्पण करत नाही, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला हे व्रत मोडलं जातं आणि त्याचे पाप जे आहे ते आपल्याला लागत असतं. म्हणूनच आपल्याला जे पण पूजेकरता पत्र लागणार ती आदल्याच दिवशी तोडून टाकायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. पण एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाहीत. स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे, हा उपाय झाला पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.